आणि आता थेट जाऊया, संजय राऊत बोलतायत। महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे आणि त्यानंतर संजय राऊत बोलतायत। सर काय राऊत साहेब काय चर्चा झालेली आहे, काय निर्णय झालेले काल बैठकीची चर्चा झाली, काय सांगा? आघाडीची आज बैठक होती, अत्यंत महत्त्वाची अशी बैठक मानली जात होती। काय नेमकी चर्चा झाली? जागा वाटपाबद्दल चर्चा झाली, पहिली सर्व 14 ना सुरू करा। काय आज बैठकीत चर्चा झाली? महिलांवर होणारे अत्याचार असतील, काय नेमकी या बैठकीत चर्चा झाली? खरं तर जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रातल्या लहान मुली सुद्धा आता सुरक्षित नाही। बदलापूरची घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा लावणारी घटना ठरलेली आहे आणि या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केलेला आहे, हे या ठिकाणी निदर्शनास येत आहे। ती संस्था आरएसएसची आणि भाजपची असल्यामुळे आरएसएसची आणि भाजपची बदनामी होऊ नये अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी केली गेलेली होती आणि त्याचा उद्रेक हा समाज माध्यमामध्ये निर्माण झाला। सकाळच्या महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे वाक्य महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, नगराध्यक्ष असलेला माणूस तो पदाधिकारी त्या महायुतीतला आहे, त्यांच्या आमदार ज्या पद्धतीनं या घटनेला बोलतात आहेत, म्हणजे ते तर निषेधातच आहे। म्हणजे त्यांना ही घटना जी झालेली आहे या घटनेचं घेणं देणं या महायुतीमध्ये नाही आणि सत्ता आणि सत्तेची गरमी हीच या सरकारची एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे, पण महाराष्ट्राची जी प्रतिमा रोज मलिन करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे। या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली। येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील, शाळेतल्या मुलामुलींचे, ते सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम, असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा आरसा दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल आणि या 24 तारखेच्या बंदच्या हाक्यामध्ये सगळेच्या सगळे सहभागी त्या ठिकाणी आम्ही करू आणि त्या पद्धतीचं बघा, महाराष्ट्र में जो कल बदलापुर में जो घटना हुई उस बात का ये सरकार के जो कार्रवाई जो हुई है, सरकार ने जो कार्रवाई में गिरगाई की उसमें की है, उसका हम निषेध करते हैं। जिस तरह से सरकार खुद राजनीति इसमें कर रही है, क्योंकि जिस संस्था में ये घटना हुई है वो आरएसएस और बीजेपी की संस्था है। बीजेपी की और आरएसएस की बदनामी ना हो, जो 12 और 13 तारीख को हुई घटना को जिस तरह से छुपाया गया, जब वो बच्चियों के माँ बाप पुलिस स्टेशन में जाने के बाद उनको परेशान किया गया, उनको ही पूछा गया कि तुम्हारे पास पुरावा क्या है। उस संस्था ने जिस तरह से सीसीटीवी फुटेज गायब किए और ये प्रकरण को दबाने की कोशिश की गई है और जहां पर जो जन आंदोलन वहां पे खड़ा हुआ कल आपने देखा है, पूरे देश ने देखा है और सरकार इस सब बातों को छुपाना चाहती है। महाराष्ट्र में बच्चों पे अत्याचार होने वाला सबसे बड़ा कोई अगर देश का राज्य हो तो महाराष्ट्र है। 21,000 के ऊपर महाराष्ट्र में इस तरह की घटनाएं हुई है। सरकार इस बातों को दबा रही है
और इसलिए आने वाले 24 तारीख को महाराष्ट्र को बंद की आवाज हमने दी है। उसमें हमारे महाविकास आघाड़ी के सभी दल उसमें इन्वॉल्व होंगे और इसमें हम डॉक्टर हो, वकील हो, स्कूल कॉलेजेस हो, बच्चों के माँ बाप हो, सबने इसमें इन्वॉल्व होना चाहिए, क्योंकि ये सरकार को सही आईना दिखाए बगैर जो सत्ता की जो गर्मी इस सरकार में बीजेपी प्रणीत सरकार को है, उसको उतारना ये जरूरी बात हो गई है। और इसलिए 24 तारीख को हमने महाराष्ट्र बंद की आवाज दी है। मुख्यमंत्र्यांचा घटना आलेला आहे। मुख्यमंत्री म्हणतात की कालच्या ते बदलापूरला आंदोलन झालं ते राजकीयदृष्ट्या प्रेरित राजकीय फायदा घेत आहेत ठाणे जिल्ह्यात बदलापूरला झालेली घटना ही राजकीय नाही आहे, याचा कोणीही राजकीय फायदा घेत नाही। विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार, बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले। त्याच्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही। पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या गृह खात्याचं अपयश आहे। महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते 8,014 साली होते ते आता 22,000 पर्यंत गेलेले आहेत 10 वर्षात। महिलांच्या विरोधीचे अत्याचार होते ते 26,000 होते 14 साली, आज तो आकडा जवळपास 50,000 पर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत आणि त्या विरोधी 24 तारखेला महाराष्ट्र बंदचा पुकारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे। यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, किती मोठा अन्याय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सरकारला त्याचा जाब विचारण्यासाठी ही बंदचा पुकारा आम्ही दिलेला आहे। महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी ने 24 तारीख को बंद का नारा दिया है, ये बंद इसीलिए है कि महाराष्ट्र में पिछले 10 साल में महिला और बालकों के विरोध में जो अत्याचार है उसमें दुगना तिगना बढ़ोतरी हुई है और इसीलिए महाराष्ट्र में और खास तौर पे जो कल बदलापुर में हुआ, बदलापुर में लोग रास्ते पे आए, कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है, सामान्य लोग रास्ते पे आए, पटरी पे रेल के पटरी पे आए, उनके ऊपर भी लाठीचार्ज करने की असंवेदनशीलता सरकार ने बताई है और ये सारे चीजों का निषेध करने के लिए 24 तारीख को महाराष्ट्र बंद का पुकारा हमने दिया है। शांतिपूर्ण बंद होगा। तर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक झाली आहे आणि येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक या विरोधी पक्षांनी दिलेली आहे। नाना पटोले यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये बदलापूरच्या घटनेच्या संदर्भात चर्चा झालेली आहे। एकूणच महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरती चर्चा झाली आहे आणि यानंतर आता महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।